दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। पुण्यामध्ये प्रेम प्रकरणामधून तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या झाल्याची माहिती मिळते। धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आलेली आहे। ताडीवाला रोडवरची ही घटना आहे। मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने मिळून ही हत्या केलेली आहे। मुलीच्या भावाने आणि त्याच्या मुलाने मिळून ही हत्या केली आहे। तरुणाचा मृतदेह बर्निंग घाटामध्ये सापडला। आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। ऑनर किलिंगचा हा प्रकार आहे का, या संपूर्ण मुद्द्यावरती आता पोलीस तपास निश्चित करतात। मात्र एका तरुणाचा मृतदेह बर्निंग घाटामध्ये पोलिसांना मिळालेला आहे। पोलिसांनी आरोपींना मात्र या संपूर्ण गुन्ह्याबद्दल अटक केली आहे। पुण्यामध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाची अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली। अमोल कविटकर आपल्यासोबत आहे। अमोल, ऑनर किलिंगचा हा प्रकार आहे का, काय माहिती देतात पोलीस? धक्कादायक प्रकार हा म्हणावा लागेल। पुण्यात रात्री उशिरा हा प्रकार घडलेला आहे ताडीवाला रोड भागामध्ये। आणि घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ 2 जणांना अटक केलेली आहे। राम सोनटके हा जो मुलीचा भाऊ आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि त्याचा आणखी एक जोडीदार होता जो ज्यांनी हत्या करण्यामध्ये मदत केली, तर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळे खळबळ उडलेली पाहायला मिळते। पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागामध्ये त्याचा मृतदेह आहे जो सापडलेला आहे आणि अधिक चौकशी पोलीस करतायत। नेमकं काय कारण होतं आणि इतके काय असे वाद झाले होते की नेमका थेट हत्या करण्यापर्यंत आरोपीने जो आहे तो प्रयत्न केला। नेमक्याचं कारण पोलीस शोधताना पाहायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अमोल कविटकर आमचा पुण्याचा प्रतिनिधी माहिती देत होता। पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची संशय पोलिसांना आहे।